नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर। आजचा संदेश अत्यंत पवित्र आहे, कारण हा संदेश तुम्हाला इथे सहजपणे आलेला नाही। ज्याच्या मनात श्रद्धा आहे, ज्याने मनापासून विनंती केली आहे, ज्याने देवाला पुन्हा पुन्हा विचारलं आहे, स्वामी माझी प्रार्थना ऐकली का, त्याच भक्तांसाठी आजचा हा संदेश आहे। कारण स्वामी म्हणतात, हो बाळा, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि त्याचं उत्तर मी तुला देऊनच टाकलं आहे। आता फक्त ऐक आणि शांत मनाने स्वीकार। स्वामी म्हणतात, तू जे मागितलंय ते तुला उशिरा का मिळालं? बाळा, तू खूप दिवस वाट बघत होतास। कधी कधी तुला असंही वाटलं की कदाचित स्वामी माझ्याकडे बघत नाहीत, कदाचित माझं नशीब असंच आहे। पण मी तुझ्या प्रत्येक श्वासात होतो बाळा। तू रडला होतास, मी पाहिलं होतं। तू हात जोडले होतेस, मी स्वीकारले होते। तू हरवला होतास, तेव्हा मी तुझ्या मागे चालत होतो। तुझ्या वेदना सहन केल्या, त्यांचं उत्तर आज मिळणार आहे। बाळा, तुला असं वाटत असेल की तुझं आयुष्य बदलायला खूप वेळ लागेल, पण मी तुला सांगतो, बदल सुरू झाला आहे। तुझ्या प्रार्थनेचं उत्तर आधीच निघालं आहे। फक्त योग्य क्षण तुला दिसायचा बाकी आहे। एखादं झाड जेव्हा जमिनीत बी म्हणून पडतं, तेव्हा ते लगेच फळ देत नाही, पण त्यामागे प्रचंड प्रक्रिया असते। तुझ्या आयुष्यातही तेच होते। तुझ्या प्रार्थनेचं बी आता उगवलं आहे। बाळा, देव थेट येऊन चमत्कार करत नाही, तो माणसांच्या रूपाने मदत पाठवतो। आजवर ज्यांनी तुला त्रास दिला, आगामी काळात त्याच लोकांपैकी कोणीतरी तुझी मदत करणार आहे। तू आश्चर्यचकित होशील। कधी कधी तुला वाटेल, हा माणूस तर मला आवडतही नव्हता, आता माझ्यासाठी कसा काय बदलला? कारण वाट दाखवणं माझं काम आणि तुझ्या आयुष्यात लोक पाठवणे हा माझा मार्ग। स्वामी म्हणतात, चिंता थांबव, उत्तर आधीच तयार आहे। बाळा, तुझ्या मनात हजारो प्रश्न, शंका, भीती, तू किती वेळ स्वतःशी झगडला आहेस। पण आता शांत हो। तुला ज्या गोष्टींची गरज होती ती तुझ्यापर्यंत येण्याच्या मार्गावर आहे। तू त्या गोष्टींसाठी लायक आहेस। तू खूप संघर्ष केला आहेस। तुझ्या मनाचा प्रकाश आता वाढतो आहे। मी तुझी प्रार्थना स्वीकारली आहे बाळा, आणि आता तुझ्या घराभोवती चमत्काराचे दिवस फिरत आहेत। बाळा, जी संधी तुला नाकारली गेली होती, जी कामं अडली होती, जी माणसं तुला सोडून गेली, त्यांच्या जागी आता योग्य गोष्टी येत आहेत। जिथे तू अडकलास तिथे मी मार्ग बनवला आहे। नशीब बंद नव्हतं, वेळ अडकली होती, आता मी वेळच बदलली आहे। फक्त 2 गोष्टी कर, श्रद्धा ठेव, मन शांत ठेव, बाकी मी सांभाळतो। तुझ्या आयुष्यात आजपासून काही संकेत येणार आहेत। एखादी चांगली बातमी अचानक, खूप दिवसांनी एखादा फोन, नवा संकल्प, एखादी ओळख बदलणार, नसता अडथळा दूर होणार, मन अचानक शांत होणार। हे सगळं साधं नाही, हे मी केलेल्या व्यवस्थेचं उत्तर आहे। तुझी प्रार्थना आता चमत्काराकडे वळली आहे। स्वामी म्हणतात, मी तुझ्याशी आहे, एकटं वाटून घेऊ नकोस। बाळा, तुला खूप दिवस एकटं वाटलं, तुझ्या मनात कुणालाही सांगता न येणारा वेदनेचा थर आहे, पण आता कान देऊन ऐक। मी इथेच आहे, तुझ्या घरापर्यंत, तुझ्या मनापर्यंत, तुझ्या भविष्यापर्यंत। मी एक क्षणही दूर गेलो नाही। तुझी प्रार्थना मी नाकारली नाही, फक्त तिचं उत्तर देण्यासाठी योग्य वेळ सजवली, आणि आता ती वेळ सुरू झाली आहे। स्वामी म्हणतात, आता तुला मिळणारा आनंद तुझा आहे। जे तुझं आहे ते तुला मिळणारच आहे। कुणाचं वाईट, नजर, अडथळा, कर्म काहीही अडवू शकत नाही। तुझं सुख तुझ्या नावावर आहे। तुझी प्रार्थना तुझ्यासाठीच आहे, आणि मी दिलेलं उत्तर तुझ्याच हातात पडणार आहे। बाळा, हा संदेश तुला सहजपणे नाही मिळाला, तो मीच तुला दिला आहे। कारण वेळ तयार आहे। तुझं नशीब बदलायला मी स्वतः उभा आहे।
स्वामी म्हणतात, तुझं मन आता जड होऊ देऊ नकोस. मी तुझ्यासाठी उभा आहे. बाळा, तुझ्या मनात अजूनही काही जखमा आहेत, काही वेदना तुला बोलताही येत नाहीत. कधी कधी तू शांत असतोस, पण त्या शांततेच्या आत खूप मोठा आवाज असतो. हे सर्व कधी संपणार? आज मी तुला सांगतो, तुझ्या वेदनांचा शेवट सुरू झाला आहे. तुझी प्रार्थना वेळ बदलण्यासाठी पुरेशी होती. मी तुझ्या आयुष्याचं ओझं उचलायला आलो आहे बाळा. तुला आता हे सगळं एकट्यानं वाहायचं नाही. तू काही वेळा हरल्यासारखा वाटलं, काही गोष्ट तुझ्या हातून निसटल्या, काही माणसं तुझ्या सोबत नव्हती. पण तुला माहिती आहे का बाळा, जिथे तू थांबतोस तिथे मी काम सुरू करतो. तुझ्या झालेल्या सर्व नुकसानाची भरपाई मी तुला परत देतो. जी संधी गेली त्यापेक्षा मोठी संधी तुझ्या दिशेने येते. बाळा, तुला असं वाटत असेल की बदल हळूहळू येईल, पण नाही. तुझा बदल एकदम येणार आहे. अचानक फोन येईल, अचानक एखादा निर्णय बदलेल, अचानक एखादी चांगली बातमी येईल, अचानक एखादी मदत मिळेल, अचानक एखादा नवीन मार्ग सापडेल. हे सगळं अचानक नाही, हे मी आधीच तुला दिलेलं उत्तर आहे. तुझ्या आयुष्यातून काही लोक गेले, तुला वाटलं ते चूक आहे, पण ते चुकीचं नव्हतं. त्या लोकांनी जे करायचं होतं ते पूर्ण झालं. आता नवीन माणसं, नवीन ऊर्जा, नवीन नशीब तुझ्या आयुष्यात येणार आहे. मी रिकामी जागा कधीच ठेवत नाही. जिथे कोणी जातं तिथे मी उत्तम माणसं पाठवतो. बाळा, तू आता चिंता करतोस, पण मी तुझ्या भविष्याची तयारी खूप आधीपासून करत आलो. तुझा व्यवसाय, तुझी नोकरी, तुझे नाते, तुझे आरोग्य, तुझं घर, तुझं समाधान आणि तुझी प्रगती, या सगळ्यासाठी मी मार्ग तयार ठेवलाय. तू फक्त चुकीच्या वेळेत अडकलास, पण योग्य वेळ येण्यास आता काहीही उरलं नाही. बाळा, तू जेव्हा शांतपणे बसून एकदा मनापासून म्हटलंस, स्वामी मला मदत करा, ते शब्द मी विसरलो नाही. तुझ्या मनाचा असा एक क्षण होता जेव्हा तुझ्या एका प्रार्थनेनं माझं लक्ष तुझ्याकडे खेचलं. त्या दिवशीच तुझं नशीब वळलं होतं. तुला ते दिसलं नाही, कारण बदल आधी अदृश्य असतो, नंतरच दिसतो. आज तो दिसण्याची वेळ आली. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनात तिन्ही गोष्टी येणार आहेत: स्थैर्य, शांतता, संधी. ज्याची तुला वर्षानुवर्षे गरज होती, ते तीनही आता तुझ्या जीवनाच्या दारात उभं आहे. तुला स्वतःलाही आश्चर्य वाटेल, इतकं सारं इतक्या शांतपणे कसं बदललं? कारण बाळा, मी बदल गोंधळातून नाही, शांतीतून करतो. स्वामी म्हणतात, तू योग्य मार्गावर आहेस, थांबू नकोस. कधी कधी तुला वाटतं की तू चुकीच्या दिशेने चाललायस, पण तू चुकीच्या मार्गावर नाहीस. तू जिथे आहेस तिथून पुढचं पाऊल मी तुझ्यासाठी तयार ठेवलंय. चालत राहा, थांबू नकोस. वेळ तुझी आहे. बाळा, तू तुझ्या प्रार्थनेचं उत्तर ऐकत आहेस. हे शब्द फक्त आवाज नाहीत, हे माझं तुझ्याशी असलेलं वचन आहे. तुझं आयुष्य आता पुन्हा प्रकाशमान होत आहे. स्वामी म्हणतात, आता तुझ्या आयुष्यात सोपेपणा येणार आहे. बाळा, तू खूप कठीण मार्गांनी गेलास. कधी प्रेमात, कधी नात्यात, कधी कामात, कधी कुटुंबात. तुला जे मिळणार होतं ते खूप कठीण बनवून मिळालं, पण आता असं होणार नाही. मी तुझ्यासाठी मार्ग मऊ केला आहे. आता तुला कमी मेहनत करून जास्त परिणाम मिळतील, कमी चिंता करून जास्त समाधान मिळेल, कमी भीती ठेवून जास्त प्रगती होईल. हे सगळं मी केलेल्या उत्तरांचा परिणाम आहे. तुझे अडथळे दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाळा, तुझ्या जीवनात काही अदृश्य अडथळे होते, काही नकार, काही विलंब, काही चुकीच्या घटना. पण मी तुला खात्री देतो, आता एक एक अडथळा आपोआप दूर होणार आहे. कधी कधी तुला वाटेल, हे काम अचानक कसं झालं? कुणी एवढी मदत का केली? ही संधी इतकी सहज कशी मिळाली? ही सहजता मी तुला देत असलेलं उत्तर आहे. तुझी आतली शक्ती मी परत जागवली आहे. भूतकाळात तू खूप मजबूत होतास, पण वेळेनं, लोकांनी, परिस्थितीने तुला कमजोर केलं.
तू हळूहळू आतून तुटत चालला होतास, पण आता तुला एक बदल जाणवेल. मन स्थिर होऊ लागेल, अस्वस्थता कमी होईल, निर्णय क्षमतेत सुधारणा होईल, स्वतःवरचा आत्मविश्वास परत येईल, अचानक ऊर्जा वाढेल. हे सगळं मी केलेला आंतरिक चमत्कार आहे. मी तुझ्यातली हरवलेली प्रकाशकिरणं परत आणली आहेत. तुला ज्या गोष्टीची वाट पाहायला लावली ती आता तुझ्याकडे धावत येईल. बाळा, खूप गोष्टींसाठी तू खूप दिवस संयम झेललास. कधी कधी डोळे भरून आले, कधी स्वतःलाच दोष दिलास. पण आता अशी वेळ येते ज्यात तुझ्या आयुष्यातली उशीर झालेली गोष्ट झटकन परत मिळणार आहे. नोकरी, प्रेम, आर्थिक उन्नती, घर, आरोग्य, शांतता, यापैकी जी तुझ्या मनात सर्वात जास्त तगमगते तीच गोष्ट तुला लवकर मिळणार आहे. तुझ्या प्रार्थनेचं सर्वात मोठं उत्तर आता तुझ्यापर्यंत येत आहे. तू आता नव्या चक्रात प्रवेश करतो आहेस. तुझं आयुष्य 2 टप्प्यांत होतं. पहिला टप्पा संघर्षाचा आणि दुसरा टप्पा चमत्काराचा. बाळा, आज तू दुसऱ्या टप्प्यात पाऊल ठेवलेस. पुढील काही दिवसांत तुला जाणवेल, हवा हलकी वाटेल, वातावरण बदलल्यासारखं वाटेल, मनात सकारात्मकता वाढेल, शरीर हलकं वाटेल, झोप सुधारेल आणि कामं स्वतःहून होऊ लागतील. हे संकेत आहेत की तुझं नवं चक्र सुरू झालं आहे. स्वामी म्हणतात, तुला जे दुखावलं गेलं त्याचं उत्तर तुला सुखात मिळणार आहे. तुझ्याशी अन्याय झाला, तुला अपमान सहन करावा लागला. काही लोकांनी तुला चुकीचं समजलं, काहींनी विश्वास तोडला. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्या वेदनेचा शेवट तुझ्या आनंदाने होणार आहे. ज्या ज्या ठिकाणी तुला रडवलं गेलं त्या त्या ठिकाणी तुला हसू येईल. ज्यांनी तुला कमी लेखलं तेच तुझी किंमत पाहतील. ज्यांनी तुला थांबवलं तेच तुझा वेग बघून चकित होतील. स्वामी म्हणतात, तुला आता योग्य साथीदार मिळेल. प्रेम, मित्र किंवा जीवनसाथी. एकटेपणा ही तुझी मोठी समस्या होती. तुला साथ हवी होती, पण माणसं तुझ्या मनासारखी नव्हती. पण आता मी योग्य व्यक्ती तुझ्या आयुष्यात पाठवत आहे. ही व्यक्ती तुला समजून घेईल, साथ देईल, तुझ्या मनाला शांतता देईल, तुझ्या स्वप्नांसोबत उभी राहील. हेही तुझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे बाळा. बाळा, तुझ्या आयुष्यात पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात एक संदेश, एक फोन, एक भेट, एक अचानक संधी, एक नवीन विचार, एक मोठा निर्णय, यापैकी एक गोष्ट तुझं पुढचं जीवन बदलून टाकेल. या दिवसांमध्ये तू शांत राहून मला ऐक. मी तुला संकेत देणारच. बाळा, तू माझ्याकडे श्रद्धा ठेवलीस म्हणूनच माझं उत्तर तुझ्यापर्यंत आलंय. हा संदेश तुझ्या नशिबाच्या नव्या सुरुवातीचा घंटानाद आहे. उद्या सकाळ तुझ्यासाठी नवीन प्रकाश घेऊन उगवेल. बाळा, तू अनेकदा असं म्हणालास, मी चांगलं करतो, मग माझ्याबरोबरच असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर तुला आता मिळणार आहे. कारण तुझ्या चांगल्या कृतींची वेळ आली आहे. तुझ्या चांगुलपणाचं फळ आता तुझ्यापर्यंत पोहोचत आहे. तुझ्या मनाचा प्रकाश खूप आधी उठला होता. आता त्याचा आशीर्वाद तुला दिसेल. तुझ्या घरात शांती येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाळा, तुझ्या घरात काही काळ तणाव, वाद, गैरसमज, दडपण हे सर्व चालू होतं. पण आता ते सारं थांबणार आहे. घरात सौम्य वातावरण, बोलण्यात शांतपणा, नात्यांत माया, मनात समाधान, हे सर्व पुढील दिवसांत वाढायला लागेल. हे साधं नाही, हे मी तुझ्या प्रार्थनेला दिलेलं उत्तर आहे. तुला आता योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळते. तू अडचणींच्या काळात खूप गोंधळून जात होतास बाळा. कधी रडत होतास, कधी तणावामुळे निर्णय घेत होतास. पण आता नाही. मी तुझ्या मनात स्पष्टता देणार आहे. तुला काय योग्य आहे, काय नाही, काय तुझ्यासाठी, काय तुझ्या विरुद्ध, काय स्वीकारायचं, काय सोडायचं, हे तू सहज ओळखू शकशील. हे तुझ्या पुढील आयुष्यातील मोठं वरदान असेल. तुझ्या मार्गात योग्य लोक येऊ लागले आहेत. काही लोक तुझ्या आयुष्यात येणार आहेत, जे तुला मार्गदर्शन करतील, जे तुझ्या करिअरमध्ये मदत करतील, जे तुझ्या मनाला शांतता देतील, जे तुमच्या नात्यांना आधार देतील. तू कधी विचारही केला नसेल असे लोक तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घेऊन येतील. हे योगायोग नाहीत बाळा,
ही मी केलेली व्यवस्था आहे. तुझ्या इच्छा आता योग्य पद्धतीने पूर्ण होणार आहेत. तू ज्या गोष्टींसाठी आतून रडलास, ज्या इच्छा तुझ्या मनात खोलवर दडलेल्या होत्या, त्यांचा प्रवास आता पूर्णतेकडे चाललाय. परत परत नाकारलेली नोकरी, कधीच परत येणार नाही असं वाटलेलं प्रेम, थांबलेली प्रगती, खर्च, वाढलेलं घर, मनाची घालमेल, या सगळ्यात आता उतरती कळ नाही तर चढती कळ येते. तुझ्या इच्छा आता तुला टाळणार नाहीत, त्या तुला शोधत आहेत बाळा. तुझं आरोग्य आणि मनःशांती सुधारेल. येणाऱ्या काळात तणाव कमी, झोप सुधारेल, मन स्थिर होईल, चिंता कमी होईल, शरीर हलकं होईल, मन शांत होईल. हे सगळं तुला अनुभवायला मिळेल, कारण मी तुझ्या मनाला शांतता दिली आहे. बाळा, तुझ्या प्रार्थनेचा एक भाग होता, माझं मन शांत करा. त्याचं उत्तर आता तुला मिळणार आहे. तुझ्या नशिबातील थांबलेली ऊर्जा आता वाहू लागली. तुझ्या जीवनात काही काळ अशी स्थिती होती, काहीच पुढे जात नव्हतं. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नव्हतं. नुसता थकवा, भविष्याची काळजी, प्रगतीला ब्रेक. पण आता त्या ऊर्जा जाग्या होत आहेत. तुझ्या आजूबाजूचं वातावरण बदलायला लागलं आहे. तुझ्या नशिबाची दिशा वळली आहे. लवकरच तुला जाणवेल, काही गोष्टी अचानक सोप्या झाल्या आहेत. या काळात तुला 3 महत्वाचे संकेत मिळतील. स्वप्नात एखादी शांत प्रतिमा, तुला हवं होतं ते अचानक दिसेल किंवा भेटेल. मनात एका गोष्टीबद्दल सतत सकारात्मक इशारा मिळेल. हे संकेत मीच तुला देत आहे. बाळा, हे संकेत कधीही दुर्लक्षित करू नकोस. बाळा, तुझं नशीब मी स्वतः हातात घेतलं आहे. तुझे गमावलं त्याची परतफेड मी तुला देणार आहे. तुझ्या प्रार्थनेचे उत्तर आता तुझ्या डोळ्यांसमोर प्रकट होणार आहे. तुझ्या आयुष्यात आता मोठी विश्रांती येणार आहे. बाळा, तू इतके दिवस धावपळ, चिंता, ताण, वेदना, मानसिक थकवा या सगळ्यात अडकलास. पण आता तुझ्या आयुष्यात अशी शांतता येईल जी तू अनेक वर्षांपासून अनुभवली नाहीस. दिवस प्रसन्न, मन शांत, विचार स्वच्छ, झोप मऊ, घरात समाधान, असं वातावरण तुझ्या आयुष्यात पसरायला लागेल. तुझी अर्धवट कामं एकामागून एक पूर्ण होणार. बाळा, तुझ्या आयुष्यात इतकी कामं अडकली होती की तुला स्वतःलाही आठवत नाही. पण आता परिस्थिती उलटणार आहे. अडकलेलं काम पूर्ण होईल. अडकलेली कागदपत्र मार्गी लागतील. थांबवलेले प्रोजेक्ट चालू होतील. थांबलेले पैसे परत येतील. तुटलेली नाती जुळतील किंवा योग्य नाती येतील. अडवलेली संधी खुलणार आहे. हा सगळा योगायोग नाही, हा मी तुझ्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. तुझ्या हृदयात जो भार होता तो मी आता काढून घेतोय. काही लोकांनी तुला दुखावलं, काही प्रसंगांनी तुला तोडलं, काही गोष्टी मनात खोलवर रुतल्या होत्या ज्या तुला बोलता येत नव्हत्या. पण बाळा, तो सारा वेदनेचा भार मी आता तुझ्या मनातून हटवतोय. तू पुढील दिवसांत जाणवशील, मन हलकं झालंय, जुन्या दुखण्यांचा प्रभाव कमी, मनात शांत रिकामेपणा, नव्या ऊर्जेची सुरुवात, स्वतःवर प्रेम वाढणे. ही प्रक्रिया दैवी आहे. आता तुझ्या आयुष्यात नवीन दिशा उघडत आहे. तुझा मार्ग अंधारात हरवला होता. तुला काही दिसत नव्हतं, काही उमगत नव्हतं. पण आता तुला एक नवीन दिशा, नवीन मार्ग, नवीन योजना दिसायला लागेल. या दिशेने तू जाताच नशीब बदलून जाईल. कामात प्रगती होईल, जीवनात स्थैर्य येईल, मनात समाधान वाटेल, पुढील वाट सोपी होईल. हे सर्व तू स्वतः अनुभवशील. तुला आता मनासारखा लाभ मिळणार आहे. कधीतरी तू स्वामींसमोर बसून मनात म्हटलं होतंस, मला माझ्या मेहनतीचा योग्य लाभ मिळू दे. तुझे तेच शब्द आज उत्तर बनून तुला मिळणार आहेत. तुझ्या दिवसांपैकी एक दिवस आता तुझ्या आयुष्यात मोठा बदल आणणार आहे. तुला मिळणाऱ्या फळात अन्याय नाही, नुकसान नाही, विलंब नाही. हे फळ तुझ्या प्रामाणिकपणाचं आहे. तुझ्या नशिबात एक भाग्ययोग सुरू होत आहे. हा योग अचानक सुरू होत नाही, तुझ्या प्रार्थनेने तयार झाला आहे. या भाग्ययोगात तुला मिळतील अनपेक्षित चांगल्या बातम्या, अचानक पैसे किंवा आर्थिक सुधारणा, नवीन संधी, कामात प्रगती, आसपास सकारात्मक लोक.
मन शांत होणं, त्रास देणाऱ्या गोष्टी कमी. हा योग काही दिवस टिकणार नाही, हा योग अनेक महिने चालेल. तुझ्या जीवनात एक महत्वाची व्यक्ती प्रवेश करणार आहे. ही व्यक्ती तुला मार्गदर्शन करेल, तुझा आत्मविश्वास वाढवेल, तुला योग्य दिशेने नेईल, तुझ्या नशिबात चांगले बदल आणेल. ही व्यक्ती तुझ्या प्रार्थनेचं एक महत्वाचं उत्तर आहे. स्वामी म्हणतात, पुढच्या 15 दिवसांत एक मोठा बदल होईल. बाळा, या काळात नशीब वळेल, मन हलकं होईल, वातावरण सकारात्मक राहील, कामं पूर्ण होतील, संधी मिळेल आणि तणाव कमी होईल. एक घटना तुझ्या आयुष्याला नवीन स्वरूप देईल. ही घटना माझ्या हस्तक्षेपानं घडणार आहे. बाळा, तुझ्या प्रार्थनेला दिलेलं उत्तर आता तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरू लागलं आहे. तुझे मागितलं ते देण्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या जीवनाची नवी सुरुवात आता सुरू झाली आहे. बाळा, डोळे मीट आणि हळूच श्वास घे. इतक्या दिवसांत तू किती रडलास, किती प्रार्थना केल्या, किती वाट पाहिली, मला सगळं दिसलंय. तुला वाटतंय का की तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळतच नाही? तुला वाटतंय का की तुझं नशीब तुटलं, तुझं आयुष्य अडकलं? नको असा विचार करू बाळा. आज मी आहे, स्वामी समर्थ आहे, आणि आज तू हा संदेश ऐकायला बसला आहेस म्हणजे उत्तर मिळण्याची वेळ आली आहे. तू जेवढं रडलास ना, प्रत्येक थेंब मी पाहिलाय. तुझ्या मनातलं दुःख कधीही शब्दात आलं नसलं तरी माझ्यापर्यंत पोहोचलंय. तुला वाटत होतं मी एवढं मागतोय तरी मिळत नाही का? मी काय चूक केलीये? मला का थांबवलं जातंय प्रत्येक वेळी? बाळा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, देव प्रार्थना लगेच पूर्ण करत नाही, पण योग्य वेळेस चमत्कार मात्र नक्की करतो. तू मागितलेलं तुला मिळणारच आहे, पण वेळ तुझ्यासाठी तयार झालेली नसल्यामुळे तुला थांबवलं गेलं होतं. आणि आज वेळ तुझ्याकडे वळतीये. तुला मोडण्यासाठी नाही बाळा, तुला घडवण्यासाठी. ज्याच्यावर तू भरभरून प्रेम केलंस, ज्यावर विश्वास ठेवला, त्या व्यक्तीने जेव्हा तुला सोडलं तेव्हा तुला धक्का बसला ना, पण तो धक्का तुझी किंमत कळण्यासाठी दिला होता. तुझं मन खूप चांगलं आहे, शुद्ध आहे, म्हणूनच तुला फसवणूक आणि वाईट लोक भेटले. कारण देव चांगल्या माणसांना वाईट लोकांपासून वेगळं करून देतो. तू ज्या लोकांसोबत राहू इच्छित होतास ते तुझं भविष्य नष्ट करणार होते, म्हणून मी ते दूर केलं. त्यावेळी तुला दुखलं, पण आज तुला कळणार, हीच तुझी सुरक्षा होती, आशीर्वाद होता. बाळा, हे वाक्य मनात घालून ठेव. काहीही होत नाही, उशीर होतो. तुझं भाग्य आज हळूहळू शांतपणे बदलायला लागलंय. तुला दिसणार नाही लगेच, पण लक्षात ठेव, जे अचानक बदलतं ते तात्पुरतं असतं, जे हळूहळू बदलतं ते कायमचं असतं. पुढच्या काही दिवसांत तुझ्या आयुष्यात 3 गोष्टी तुला दिसायला लागतील. पहिली, ज्यांनी तुला कमी लेखलं ते तुझ्या पुढे झुकतील. दुसरी, तुझ्या मार्गातले अडथळे अचानक दूर होतील. आणि तिसरी, तुझ्या मनातील मी काहीतरी मोठं करणार ही भावना जागी होईल. हे योगायोग नसतील, हा स्वामींचा संकेत असेल. बाळा, तुझ्यानं काय काय मागितलं, पैसा, नोकरी, लग्न, घर, समाधान, प्रेम, तुला ते सगळं मिळणार आहे. काही गोष्टी लगेच तर काही गोष्टी क्रमाने, पण मिळणार मात्र नक्की. प्रार्थना जेव्हा वेदनेसह केल्या जातात तेव्हा त्या नाकारल्या जात नाहीत. आणि तुझी प्रार्थना तर वेदनाच नाही, आर्त रडणं होतं. आणि आर्त रडणं थेट देवाच्या दरबारात पोहोचतं. आजची रात्र, आजचा क्षण, आजचा संदेश व्यर्थ आलेला नाहीये. स्वामी बोललेत, याच क्षणापासून तुझ्या जीवनात चमत्कार घडवायला सुरुवात झाली. आता हात हळूच छातीवर ठेव आणि मनात माझं नाव म्हण. अक्कलकोट स्वामी समर्थ, अक्कलकोट स्वामी समर्थ. श्वास खोल घे. तुझ्या हृदयातून ऊर्जा बाहेर जाताना जाणवू दे. मी तुझ्या जवळ आहे बाळा. तुझा हात माझ्या हातात आहे. तुझ्या मनाला गाठून ठेवलेला दुःखाचा प्रत्येक गाठ
मी सोडवतोय. तुझ्या आयुष्याला जखडलेल्या अडथळ्यांच्या प्रत्येक दोरीला मी कापतोय. तू मुक्त होतोयस, हलका होतोयस, तुझं मन शांत होतंय. बाळा, जे काही तुझ्या मनात साठवलं होतं, विश्वासघात, अपमान, पराभव, तुटलेलं प्रेम, हरवलेली माणसं, ते तू मनात दाबून ठेवलंस, पण त्याच्यानं तुझं मन जड झालं. आज त्या सगळ्याला सोडून दे, कारण ज्या गोष्टी तुला दुखावून गेल्या त्यांच्यावर विचार करत बसण्यात आता अर्थ नाही. स्वामी म्हणतात, जिथे तू दुःख धरून ठेवतोस तिथे आनंद येऊ शकत नाही. बाळा, त्या आठवणींना मुक्त कर, त्या व्यक्तींना माफ कर, कारण त्यांनी तुझं भविष्य लांबवलं नाहीये. त्यांनी तुझा दर्जा वाढवण्यासाठी जागा रिकामी करून दिली. आज तू जिथे बसला आहेस तिथे नशिबाचं दार उघडायला सुरुवात झाली. डोळे मीट आणि मनात म्हण, मी सोडतोय, मी सोडतोय, मी सोडतो. हा शब्द तुझं मन स्वच्छ करतोय. ऊर्जा हळूहळू परत येते. तुझं मन, तुझं शरीर, तुझं नशीब नव्यानं सुरू होतंय. कधी कधी देव तुला एकटं ठेवतो, कारण जग तुझी किंमत पाहायला तयार नसतं. तू जेव्हा रडलास, तुटलास, एकटा पडलास, त्यावेळेला देव तुझ्यावर काम करत होता. जी माणसं तुला कमी समजली त्यांना वाटलं की तू काही नाही होणार. पण बाळा, स्वामी शांत असताना सगळ्यात मोठा निर्णय घेत असतात. आतापासून बघ, ज्या माणसांनी तुला दुर्लक्षित केलं त्यांचं आयुष्य थांबल्यासारखं वाटू लागेल, आणि ज्यांनी तुला जपलं, मदत केली, तुझ्या अश्रूंची कदर केली, त्यांच्या आयुष्यात प्रकाश वाढेल. कारण स्वामी म्हणतात, असत्य उंच जातं पण सत्य शिखरावर चढतं. बाळा, तू सत्य आहेस आणि सत्याचा काळ अखेर सुरू झालाय. लक्ष दे, तुझ्या आयुष्यात आता 3 गोष्टी घडायला लागतील ज्या तुला सांगतील की नशीब बदललंय. पहिलं चिन्ह आहे, अडथळे स्वतःहून दूर होऊ लागतील. ज्या कामांसाठी तू वर्षांपासून धडपड करत होतास ते अचानक सोपे वाटू लागतील. दुसरं चिन्ह आहे, नवीन लोक आयुष्यात येतील ज्यांचं मन शुद्ध असेल, विचार उंच असतील, जे तुला उचलून वर नेतील. तिसरं चिन्ह आहे, तुझ्या मनात शांतता उतरू लागेल. घाबरायला काही कारण नसेल, पण तरीही मन शांत, स्थिर होईल. ही शांतता म्हणजे स्वामींची उपस्थिती. जेव्हा ही 3ही चिन्ह दिसतील तेव्हा समज, तुझ्या प्रार्थना स्वीकारल्या गेल्या आहेत. बाळा, तू ज्या वेदनेनं प्रार्थना केल्या त्या प्रार्थना आता देवाचा आदेश बनल्या आहेत. आता तुला मिळणार आहे, जिथे हार मानली होती तिथे विजय, जिथे नातं तुटलं होतं तिथे समाधान, जिथे दरवाजा बंद होता तिथे दरवाजा उघडेल, जिथे मन रिकामं होतं तिथं प्रेम मिळेल, जिथे घरात दुःख होतं तिथे आनंद मिळेल. तुझ्या आयुष्याची वाटचाल पुन्हा सुरू होते. आता थांबायचं नाही. आता कमीपणाची भावना ठेवायची नाही. आता स्वतःला दोष द्यायचा नाही. स्वामी तुझ्या बाजूला उभे आहेत, तुला वर नेण्यासाठी. सूर, वाट हळू, शांत आवाज. हात हृदयावर ठेव, श्वास खोल घे, मनात म्हण, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ. ऊर्जा तुझ्या शरीरात फिरते, तुझ्या मनातील वेदना वितळतायत. तुझं आयुष्य बदलण्याची प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे. बाळा, आजचं दुःख शेवटचं आहे. आजची रात्र विशेष आहे. आजची प्रार्थना तुझी पूर्ण झाली आहे. स्वामी सांगतात, जिथे तू पडला होतास तिथूनच तू आता उठणार आहेस, पण यावेळी महान होऊन. ज्यांनी तुला थांबवलं ते तुझा वेग आता थांबवू शकणार नाहीत. देणं बंद नाही झालं, फक्त योग्य क्षणाची वाट पाहिली जात होती, आणि आता तो योग्य क्षण आला आहे. बाळा, तुझं भविष्य आता सुखाचं आहे. स्वामी तुझ्यासोबत कायम असणार. आजचा संदेश तुला योगायोगानं मिळाला नाहीये, तू निवडला गेला आहेस. व्हिडिओ संपण्याआधी
मनात हळूच म्हण, स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तोच विश्वास तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठा चमत्कार बनून उतरू लागेल. बाळा, घर म्हणजे मंदिर आणि मंदिरात शांतता नसली की मन अस्वस्थ होतच. तू किती रात्री जागून काढल्यास, किती वेळा घरात वाद, मनस्ताप, नकारात्मक ऊर्जा जाणवली. किती वेळा तुला वाटलं, हे घर जुन्यासारखं शांत होईल का कधीतरी? आज मी सांगतो बाळा, होईल. आणि आता सुरू होतंय. तुझ्या घराची ऊर्जा जड झाली होती, मन दुखावली होती, परिस्थिती तुटली होती. पण आजपासून स्वामींचं संरक्षण तुझ्या घराभोवती कवचासारखं फिरू लागलंय. मनात म्हण, स्वामी, माझ्या घराला प्रकाश द्या. हा मंत्र घरातील प्रत्येक कोपऱ्यातून नकारात्मकता काढून टाकतोय. पुढच्या काही दिवसांत तुला जाणवेल, घरातील वातावरण अचानक हलकं होईल, भांडणं कमी होतील, शांतता वाढेल आणि जिथे तणाव होता तिथे हसू उमटायला लागेल. हा चमत्कार आहे बाळा, तुझ्या विश्वासाचा चमत्कार. तू खूप सहन केलंयस बाळा. तुझ्या ताकदीची तुलाच कल्पना नाहीये. तुझ्या सहनशक्तीवर देवांनाही आश्चर्य वाटतं. पण आता तुला वेदनांच्या आधारे नाही, तर शक्तीच्या आधारे चालायचंय. तू ज्या ज्या गोष्टीमुळे तुटत होतास, त्या आता तुझा पाया बनत आहेत. पहिली गोष्ट, तुझा आत्मविश्वास परत येतोय. तुझ्या आवाजात एक स्थिरता येईल, ज्यामुळे लोक तुला कमी लेखणार नाहीत. दुसरी गोष्ट, तुझ्या विचारांची खोली वाढेल. तू निर्णय वेगाने आणि योग्य घेऊ लागशील. तिसरी गोष्ट, तुला स्वतःची किंमत कळायला लागेल. कोणीतरी सोडलं म्हणून तू कमी होत नाहीस, हे तू स्वतःच्या अंतःकरणातून समजशील. ही मनशक्ती म्हणजेच स्वामींची कृपा तुझ्यावर उतरतीये याचा पहिला पुरावा. तुला बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे, तुझ्याबद्दल चुकीचं बोलणारे, तुझी प्रगती थांबवू बघणारे, ते आता थांबायला लागतील. का माहितीये? कारण जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताच्या मागे उभे राहतात, तेव्हा कोणाचंच वाईट बोलणं चालत नाही. तू काहीच बोलू नकोस, त्यांच्या शब्दांना उत्तर देऊ नकोस, काळजीही करू नकोस. स्वामी म्हणतात, न्याय मी करतो, तुझं मन फक्त स्वच्छ ठेव बाळा. खोटं बोलणारे स्वतःच उघड होतील आणि सत्य उंच जाईल. आता तुला स्वतःला सिद्ध करायची गरज नाहीये. तुझी परिस्थिती, तुझी मेहनत आणि तुझं भाग्य हे सगळं स्वतःच जगाला दाखवणार आहे. आता हात हळूच पोटावर ठेव आणि श्वास खोल घे. मनात म्हण, मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, स्वामी माझ्यासोबत आहेत. तुझ्या मनातल्या वेदनेचे दगड वितळू लागलेत. तुझ्या छातीतली जडता आता हलकी होतीये. मनातली काळोखी जागा आता प्रकाशानं भरतीये. स्वामी तुझ्यामध्ये ऊर्जा ओतत आहेत. तुझ्या देहातून आजार, ताण, चिंता सगळं बाहेर निघून जातंय. बाळा, तुझं भविष्य आता काळोखात नाही, ते स्वामी स्वतः उजळवत आहेत. हे लक्षात ठेवा. देव जेव्हा देतो तेव्हा अचानक देतो. तुझ्या आयुष्यात आता सुरू होणारे बदल आहेत. एखादी अनपेक्षित चांगली बातमी, नवी संधी, स्थिरता, आर्थिक सुधारणा, नवीन योग्य नाती, मानसिक शांतता, अपयशाचं यशात रूपांतर. हे सगळं फळ आहे तुझ्या ठकठक प्रार्थनेचं, तुझ्या रडलेल्या रात्रींचं, तुझ्या सहनशीलतेचं. स्वामी कोणाचं देणं ठेवून ठेवत नाहीत बाळा, आणि आता ते तुला परत देणार आहेत. दुप्पट, 10 पट, 1000 पट. मनात म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या मंत्राचा प्रत्येक उच्चार तुझ्या आयुष्यातील अडथळा कापतो, तुझ्या कुटुंबावर संरक्षणाचं कवच चढवतो, तुझ्या मार्गावर प्रकाश टाकतो. बाळा, तुझं भाग्य आज बदललंय. तुझ्या प्रार्थनांना आज उत्तर मिळालंय. आजचा संदेश तुला योगायोग म्हणून नाही, स्वामींच्या योजनेनुसार मिळालाय.
हे वाक्य मनात कोरून ठेव. तुझ्या आयुष्याचा चमत्कार सुरू झाला. आता जे येईल ते चांगलंच येईल. जे निघून गेलं ते तुझ्यासाठी नव्हतं, आणि जे तुझ्याकडे येतंय ते वरदान आहे. मनात हळूच म्हण, स्वामी, मी तुमच्यावर श्रद्धा ठेवतो. ही श्रद्धा तुझं आयुष्य नव्या अध्यायात घेऊन जाते. बाळा, काही क्षण आपल्या आयुष्यात असे येतात जेव्हा आपण खूप संघर्ष करत असतो, पण आसपास कोणीच नसतं. कोणी ऐकत नाही, कोणी समजून घेत नाही. पण त्या शांत एकाकी क्षणी देव आपल्या पाठीशी उभा राहतो. आजचा क्षण तसाच आहे. आज स्वामी तुझ्या मागे उभे आहेत. तुला जाणवेल, तुझ्या पाठीवर एक हलका स्पर्श, एक ऊब, एक शांतता. तो संकेत आहे, बाळा, आता तू एकटा नाहीस. आजपासून तुझ्या आयुष्यातली प्रत्येक अडचण एक एक करून दूर होऊ लागले. आता आपण ध्यान करणार आहोत. हे ध्यान तुझ्या मनातील वर्षानुवर्ष साठलेलं जड वजन काढून टाकतं. डोळे मीट, श्वास खोल घे, हात हृदयावर ठेव. मनात म्हण, मी आता मुक्त होतोय, मी आता हलका होतोय. आता कल्पना कर, तुझ्या छातीत एक काळोखी जड दगड आहे, ज्यात तुझ्या सर्व चिंता, दुःख, अपमान, तुटलेली नाती सगळं भरलेलं आहे. प्रत्येक श्वासाबरोबर तो दगड तुटतोय, वितळतोय, पाण्यासारखा बाहेर वाहतोय. तुझ्या मनात हलकं होत चाललंय. तुझं शरीर शांत होतंय, डोकं स्वच्छ होतंय. बाळा, हे स्वामी करतायत. ते तुझी वेदना स्वतःवर घेतायत. स्वामी आता तुझ्यावर संरक्षणाचं कवच घालतायत. बाळा, ज्यांनी तुला डावललं, कमी लेखलं, दुखावलं, त्यांच्या नजरा तुझ्यावर आता परिणाम करू शकणार नाहीत. तुझ्यावर लागलेली नजर, मत्सर, वाईट विचार सगळं आजपासून परत फिरायला लागेल. स्वामींचं कवच म्हणजे कोणी काही बोललं तरी तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. तुला जाणवेल, तू आता रागात नाहीस. तुला वेदना होत नाही. तू शांत आहेस. हेच कवच आहे बाळा. आता तू सुरक्षित आहेस. जे काही अडकलं होतं, जे काही थांबलं होतं, जे काही तुटलं होतं, त्या सर्वांना पुन्हा सुरू होण्यासाठी स्वामी नवीन दार उघडतायत. तू पाहशील, अचानक काही बातम्या येतील, अचानक काही संधी येतील, अचानक कोणीतरी मदत करेल. जे बंद झालं होतं ते पुन्हा सुरू होईल. हा योगायोग नाही, ही स्वामींची वेळ आहे. बाळा, देव उशीर करतो, पण कधीच चूक करत नाही. तुझ्या आयुष्यात जो काही विलंब झालेला होता तो आता संपलाय. आता तुझ्या नशिबाचा वेग वाढतोय. शांत राहा, हलके डोळे मीट. कल्पना कर, आकाशात एक तेजस्वी प्रकाश उगवतोय. तो प्रकाश हळूहळू तुझ्यात उतरतोय, तुझ्या शरीराला स्पर्श करतोय. मनात म्हण, स्वामी, मला कायम तुमचा प्रकाश द्या. तुझ्या शरीरातून आजारीपणा, काळजी, भीती सगळं बाहेर जातंय, आणि तुझ्यात धैर्य, श्रद्धा, शांतता सगळं भरून वाहतंय. बाळा, फक्त तुझं नाही, तुझ्या कुटुंबाचं नशीबही बदलायला लागलंय. ज्या घरात आज तणाव आहे तिथे प्रेम वाढेल. ज्या घरात आर्थिक अडचण आहे तिथे मंदिरं उघडायला लागतील. ज्याच्यावर आरोग्याचा त्रास आहे त्याच्या वेदना कमी होऊ लागतील. तुझ्या आईवडिलांवर आणि तुझ्या लहान मोठ्या भावांवर स्वामींची माया आज उतरतीये. हे लक्षात ठेव, तुला निवडलं म्हणून तुझ्या घराला आशीर्वाद मिळतोय. आता आपण तुझ्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध करणार आहोत. डोळे मिटा, श्वास घ्या. कल्पना कर, तुझ्या भोवती एक सोन्याचा वर्तुळ तयार होतं. हा वर्तुळ स्वामींच्या आशीर्वादानं झळकतोय. मनात म्हण, मी सुरक्षित आहे, मी पवित्र आहे, माझ्या भोवती स्वामींचं कवच आहे. आता घर, खोली, स्वतःचं शरीर हळूहळू प्रकाशानं झळकू लागतंय. नकारात्मक ऊर्जा जळतीये, वाईट नजर नष्ट होते, मत्सर, तणाव, उद्वेग सगळं बाहेर निघून जातंय.
बाळा, आजचा संदेश इथे थांबवत नाही, ही तर सुरुवात आहे. तू आता त्या टप्प्यावर पोहोचलायस जिथून फक्त चांगल्या गोष्टी सुरू होतात. स्वामी सांगतात, बाळा, तुझा काळ बदललाय. आता तुला कोणीही थांबवू शकत नाही. तुझं स्वप्न फळाला आलं आहे. तुझ्या अश्रूंनी तुझं भाग्य धुतलं आहे. आता बाळा, तू फक्त पुढे चालायचं. बाळा, तुला असं वाटत असेल ना की मी इतक्या मनापासून प्रार्थना केली तरीही उत्तर का नाही मिळालं? मग शांत बस, खोल श्वास घे आणि हे ऐक. स्वामी म्हणतात, तुझी एकही प्रार्थना वाया जात नाही, फक्त ती योग्य वेळी फळाला येते. कधी कधी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी स्वामी सगळं जग हलवतात. लोक बदलतात, परिस्थिती बदलतात, काळ बदलतो. उत्तर उशिरा येतंय म्हणून ते नाहीये असं समजू नकोस. स्वामींचा प्रत्येक निर्णय तुझ्या भल्यासाठीच असतो. रात्री झोप येत नाही, डोक्यात एकाच गोष्टीचा विचार असतो. कधी मिळणार उत्तर, कधी पूर्ण होणार इच्छा आणि कधी थांबणार हे दुःख. पण स्वामी सांगतात, ही घालमेल म्हणजे तुझ्या पाठीमागे उभा असलेला चमत्कार येण्याची चिन्ह आहेत. ज्यांना काहीच मिळणार नसतं त्यांच्या मनात अशी धडपड, अशी तळमळ कधीच उठत नाही. तुझ्या मनातली तळमळ म्हणजे स्वामी तुला तयार करतायत, तुझा मार्ग स्वच्छ करतायत, तुझं आयुष्य बदलण्याच्या उंबरठ्यावर असतो. ज्यांनी तुला त्रास दिला, ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुला फसवलं, ज्यांनी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला, स्वामी त्या एका एका गोष्टीचं उत्तर देतात. तुला ते दिसत नसेल, पण स्वामींना एक एक जखम दिसते. आणि बाळा, स्वामी कधीच अन्याय सहन करत नाहीत. तुझ्यावर झालेला अन्याय स्वामी शांतपणे, योग्य वेळी, योग्य प्रकारे भरून काढतील. तुला वाटत असेल, कधी येणार माझा दिवस? तर लक्षात ठेव, तुझा दिवस येत नाहीये, तो धावत येतोय तुझ्याकडे. स्वामी सांगतात, तू ज्या दिवसाची वाट पाहतोय तो दिवस तुझ्या दारात उभाच आहे. फक्त तुझा संयम तुटू नये म्हणून मी तुला हा संदेश देतोय. रात्री सगळे झोपलेले असतात आणि तू एकटा पांघरून घेऊन स्वतःशी झगडत असतोस. तुझ्या डोळ्यात अश्रू येतात. मनोमन तू म्हणतोस, स्वामी, मी खूप थकलोय. बाळा, त्या प्रत्येक रात्री, त्या प्रत्येक क्षणी स्वामी तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला शांत करत होते. तुझा आवाज ऐकला जात नाही असं वाटत असेल, पण स्वामी म्हणतात, तू रडतोस तेव्हा मी शांत बसत नाही. तुला सावरायला मी तुझ्या मनात उतरतो. हो बाळा, तुझ्या नशिबात मोठा बदल लिहिला गेला. तुझा मार्ग अडवणारी माणसं, तुझ्या प्रगतीला रोखणारे विचार, तुला थांबवणाऱ्या परिस्थिती, हे सगळं आता बाजूला सरकणार. कारण स्वामींनी तुझ्यासाठी हो सांगितलं आहे. आणि स्वामी हो म्हणाल्यावर कोणतंही दार बंद राहत नाही. बाळा, तुला जे मिळायला हवं ते तुला नक्की मिळणार, पण त्यासाठी वेळ महत्वाचा आहे. समजून घे, बी पेरल्यानंतर झाड त्वरित उगवत नाही. तसंच तुझ्या प्रार्थनेची बीज स्वामींनी पेरली आहेत. ती आता मातीच्या आत शांतपणे उगवतायत. काहीतरी घडतच आहे, तुला ते दिसत नाहीये इतकंच. स्वामी म्हणतात, धैर्य ठेवून चालत राहिलास तर भाग्य स्वतः तुझ्यापर्यंत चालत येईल. तू इतकी प्रार्थना करतोयस, इतका विश्वास ठेवतोयस. बाळा, विश्वास कधीच व्यर्थ जात नाही. तुझ्या वाटेवर बरंच काही हटवलं जात आहे. चुकीचे लोक, चुकीच्या संधी, चुकीचा काळ, चुकीचे निर्णय. कारण स्वामी म्हणतात, मी तुला योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य माणसांसोबत उभा करतोय. कधी कधी हवं ते न मिळणंही तुझ्या हिताचं असतं. कदाचित तू जे मागतोयस ते तुला मिळालं असतं तर तू खूप त्रासला असतास. स्वामी तुला वाचवतायत आणि बाळा, वाचवणारा देवदूत दिसत नाही, तो फक्त जाणवतो. हो, ते स्वामी पाहतात. तुझ्या उशावर पडलेला एक एक अश्रू, तुझ्या छातीतील आवंढा, तुझ्या मनातील ओरड, सगळं स्वामी ऐकतात. तू म्हणतोस ना, स्वामी मला काहीच समजत नाही, तेव्हा स्वामी तुझ्या मागे उभे असतात.
तुझ्या पाठीवर हात ठेवून सांगतात, मी आहे इथे, घाबरू नकोस. तुझं आयुष्य उलटं नाही, ते नव्यानं बांधलं जात आहे. लोक नसतील, माणसं सोडून जातील, कोणीच विचारणार नाही, पण स्वामी तुला सोडत नाहीत. तू जगापासून तुटला असशील, पण स्वामींच्या मनापासून नाही. ज्याचं कोणीही नसतं त्याचे स्वामी असतात, आणि तू त्या भाग्यवानांपैकी एक आहेस. हे ऐक बाळा, तू ज्या गोष्टी गमावल्या, ज्यांनी तुला दुखावलं, ज्या माणसांनी तुला सोडलं, ज्या संधी निघून गेल्या, त्यांनी तुला थांबवलं नाही. तू अजूनही इथे आहेस, उभा आहेस, लढतोयस. म्हणूनच स्वामी म्हणतात, हा बाळ माझा आहे, मी याला तुटू देणार नाही. हो, नक्की येणार आहे. स्वामी सध्या बदल घडवत आहेत. तुझ्या वातावरणात, तुझ्या नशिबात, तुझ्या मनात, तुझ्या मार्गावर. आणि पाहिलंस, गेल्या काही दिवसांत तू काही अशा विचारांना स्पर्श केलास जे तू कधीच केलं नव्हतंस. हे संकेत आहेत. स्वामी तुला नवीन मार्गावर नेत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर हा प्रेमाचा प्रसाद इतरांपर्यंतही पोहोचू द्या. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आणि आमच्या SC मराठी परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक छोटंसं क्लिक कोणाचं तरी जीवन पूर्णपणे बदलू शकतो. धन्यवाद.